संवाद यात्रा आज आपली येऊन पोहोचलेली ती लासलगावमध्ये. हेच ते लासलगाव ज्याला कांद्याची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या लासलगावमध्ये आज आपण संवाद यात्रेच्या माध्यमातून भरवतोय कांदा परिषद. पण मुद्दा असा आहे की कांद्या व्यतिरिक्त इतरही भाजीपाला उत्पादक, फळ उत्पादक शेतकरी जे माझ्या अवतीभोवती जमलेले आहेत, त्याचबरोबर बाजार समितीचे संचालक, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, ज्यांना मी कांदा आणि इतर मुद्द्यांना घेऊन देखील आज कांदा परिषदेत प्रश्न उपस्थित करणार आहे. दुसरा मुद्दा असा की जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात या देशातला पहिला संप जो होता तो पुणतांब्यात झाला होता आणि आज पुन्हा एकदा पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकूण वेगवेगळ्या 16 मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये कांद्याला आणि त्याचबरोबर इतर पिकांना हमी भाव मिळावा, त्याचबरोबर कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये भाव मिळावा, दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी आणि आधारभूत किमतीच्या मुद्द्याला घेऊन देखील त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे आता एकीकडे महाराष्ट्राच्या एका ठिकाणी मागणी होत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय याविषयी आपण आज बोलणार आहोत. कांदा का कायम शेतकऱ्यांना रडवतोय, आजही त्यांना हवा तसा भाव का मिळत नाही. मी सुरुवात जयदत्त होळकर यांच्यापासून करतोय. मुंबई बाजार समितीचे देखील ते सदस्य आहेत आणि इथे देखील आपण काम करता लासलगावमध्ये. काय नेमकं कारण आहे की ज्यावेळेस हेक्टरी किंवा एकरी मी विचार केला तर मला 25,000 रुपये खर्च आलेला असतो, तरी इथं आल्यानंतर मात्र मला हवा तसा भाव मिळत नाही. क्विंटलला 600 रुपये भाव मिळतो. 5-6 हजार रुपये आज हाती घेतलेले आहेत आणि आता डिझेलला यातनं 3,000 रुपये घालायचे आहेत, माझ्या हाती येणार काय असं देखील म्हणणारा एक शेतकरी मला सापडला. नाही, निश्चितच सगळ्यात पहिले तर या संवाद यात्रेचं मी आभार मानतो की अशा पद्धतीचा विषय तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने शासन दरबारी मांडत आहात, म्हणून तुमचं शेतकरी वर्गाच्या वतीने विशेष आभार या ठिकाणी मानले पाहिजे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सातत्याने हा जो कांदा पीक आहे हा एक राजकीय पीक या ठिकाणी करून टाकलेले आहे आणि म्हणून या कांद्याकडे राजकीय दृष्टिकोनाकडूनच नेहमी बघितलं जातं. ज्यावेळेस बाजारभाव या ठिकाणी वाढलेले त्यावेळेस या ठिकाणी शासकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याला बाजारभाव न मिळण्यासाठी जर सगळ्यात मोठं कारण असेल तर ते केंद्रामध्ये जे काही शासन आहे ते केंद्र शासन याला सर्वस्वी जबाबदार आहे. केंद्र याबद्दलची धोरणं ठरवतं, केंद्रच याबद्दलची धोरणं ठरवतं की सातत्याने निर्याती संदर्भामध्ये वारंवार हस्तक्षेप केल्यामुळे बाहेरच्या देशांमधल्या ज्या काही बाजारपेठा होत्या त्या ठिकाणी आपण गमवून बसलेले आणि आज इच्छा असून सुद्धा आपला कांदा ज्या पद्धतीने निर्यात या ठिकाणी होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने निर्यात कांदा त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून जो कांदा 2,000 रुपये 2,500 रुपये क्विंटलने या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित असतो बाजारभाव, तो बाजारभाव त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही. आज सभापती उपस्थित राहिला नाही, आम्ही वारंवार त्यांना फोन केला. सुवर्ण जगतापांना अडचण आहे त्यांची. ही तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर एखादा चॅनल जर प्रश्न शासन दरबारी मांडत असेल तर आपण उपस्थित राहिलं पाहिजे. ही एक आपली नैतिक भूमिका आहे. बोलायला जागा नाही आणि म्हणून आज फोन बंद करून ठेवलेले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एकही नेता कार्यकर्ता उपस्थित नाही. ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे. बरं, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावं अशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते. महाविकास आघाडी सरकार याबद्दल जिव्हाळ्याने विचार करणार का? महाविकास आघाडी त्यासाठी प्रयत्न करते, परंतु केंद्राची भूमिका जर आपण पाहिली, आता सभापतींनी सांगितलं की विधानसभेच्या वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका पाहिल्या तर बाजार कुठेतरी वाढवले जातात आणि निवडणुका संपल्या की त्याच धर्तीवर परत केंद्र ते निर्णय घेतं. आजही परिस्थिती आपण पाहिली, केंद्राची भूमिका अत्यंत गळचेपी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचा एकही पदाधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांना तोंड द्यायचंय, तोंड दाखवायला जागा नाही. केंद्राची भूमिका चुकीची म्हणून आपण काय उत्तर द्यायचं त्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. हे दुर्दैव आहे की केंद्राच्या वतीने म्हणजे खास करून भाजपच्या वतीने याविषयी उत्तर देण्याकरता कोणी या ठिकाणी आलेलं नाहीये. मला आणखीन एक आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत. मला एक सांगा, हे दुष्टचक्र संपायचं केव्हा? म्हणजे हमीभावाचा मुद्दा सुटणार आहे की नाही? हमीभावाचा मुद्दा हा सुटलाच पाहिजे, परंतु केंद्राचे जे निर्णय आहेत ते अतिशय चुकीचे आहे. केंद्राच्या वास्तविक व्यापाऱ्यांना जे 5%, 10% जे अनुदान देत होते पूर्वी ते केंद्राने 2% केलंय. तेच अनुदान जर 5%, 10% केलं तर जास्त प्रमाणात या कांद्याचा एक्सपोर्ट होईल, शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील, भारतीय चलन परकीय चलन पण भारतात वाढेल. त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलची जी अडचण तयार झाली भारताला ती पण कमी होण्याचं कारण यामध्ये होऊ शकतं. पण केंद्राचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता आणि विचार त्यांच्यामध्ये नसल्यामुळे ही सगळी अडचण निर्माण झाली. जिव्हाळ्याचं धोरण नाही केंद्राचं. लासलगावची संपूर्ण अर्थव्यवस्था इथल्या शेतकऱ्यावरती अवलंबून आहे. जर शेतकऱ्याकडे पैसा नसेल, तो जर कर्जबाजारी झाला तर व्यापार देखील कोलमडणार का? 100% लासलगाव हे व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आशिया खंडामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ, कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावचं नाव आहे आणि या लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी विविध क्षेत्रातून व्यापारी येऊन त्यांनी आपापला वेगवेगळा व्यापार या ठिकाणी सुरू केलेला आहे. गेल्या काही दिवसात याचा परिणाम जाणवला? गेल्या काही दिवसात, अनेक दिवसापासून याचा मार्केटवर परिणाम जाणवला आहे. आजही मार्केटचा दिवस होता. आपण लासलगावात सकाळपासून या ठिकाणी आलेले आहात
आपल्याला या ठिकाणी कळून चुकलं असेल की सकाळपासून या व्यापारी क्षेत्रामध्ये काय खळबळ चालू आहे, काय गडबड चालू आहे. केंद्राने जे धोरण या ठिकाणी स्वीकारलेले आहेत, केंद्राला शहरी भागांमध्ये कांदा स्वस्त दरामध्ये शहरातल्या लोकांना या ठिकाणी पुरवायचा सगळा दोष केंद्राचा आहे, राज्याचा काहीच नाही. सगळा दोष हा केंद्राचाच आहे. केंद्राने जर निर्यात बंदी या ठिकाणी उठवली आणि निर्यातीला जर मोठी चालना दिली तर त्या ठिकाणी कुठे स्पर्धा होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? स्पर्धा होऊ शकेल आणि भाव वाढेल. व्यापारी वर्गाच्या वतीने तुम्ही इथे उपस्थित आहात, कायम अशी ओरड केली जाते दलाल व्यापारी यांच्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि कांद्याच्या बाबतीत हे होतंय, हे खरं आहे का? साहेब बघा, नाशिक जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ही संपूर्ण देशापेक्षा खूप वेगळी आहे. इथं दलाल हा प्रकारच राहिलेला नाहीये. जो ट्रेडर माल घेतो तोच शेतकऱ्याला रोखीने पैसे देतो, त्यातून कोणत्याही प्रकारचं कमिशन भाव किंवा तुम्ही काहीच कापलं ठरवता, जात भाव तुम्ही ठरवता ना? भाव बाजार समितीचे जे ऑथोराइज सेल्समन आहेत ते ठरवतात आणि आम्ही त्याच्यावर हायेस्ट बोली लावून जो माल घेतो त्याला तो माल दिला जातो. क्वालिटीप्रमाणे किंमत मिळते. क्वालिटीप्रमाणे किंमत मिळते. तरी पण शेतकऱ्याला ज्या पद्धतीने तो पिकवतो, जो खर्च होतो तो वसूल होतच नाही ना. कसं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे. इथं कांदा हा मोठ्या प्रमाणात लागवड होते. नाशिक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथं कांद्याशिवाय दुसरं पीक घेणं अवघड झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत जर समजा कांदा याचं पीक जर जास्त आलं तर त्या गोष्टीची आनंद असायला हवा की कांद्याचं पीक जास्त असं आलं. पण कळवलं जातं, परंतु तुम्ही बफर स्टॉक करून ठेवता, सप्टेंबरमध्ये तो बाहेर काढता तुमच्या वतीने, तेव्हाही कांद्याचे भाव जे ते चढायला पाहिजे ते उतरतात. कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आता जे काही स्टॉकची पद्धत आहे ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून नाफेडच्या माध्यमातून सरकार करतंय आणि ज्या वेळेला शेतकऱ्याला 2 पैसे त्यांनी ठेवलेल्या कांद्याचे मिळेल, कारण शेतकऱ्यांना अनुदानाच्या पद्धतीने चाळी वगैरे मिळाल्या. व्यापाऱ्यांमधनच वेगवेगळ्या फार्मर सोसायटी किंवा संस्था ज्या त्या स्थापन झाल्या त्या देखील घेतात. कोणत्याही व्यापाऱ्याची फार्मर प्रोड्युसर सोसायटी अशी नाहीये. नाहीये साठवणूक केली जात नाही. साठवणूक व्यापारी त्याच्या अनुषंगाने की ह्या आठवड्यामध्ये जे काही माल जायचे असतील त्याचं एक्सपोर्टचं जे पॅकिंग असेल किंवा त्याला देशावर मध्ये जो माल पाठवायचा असेल तर त्याला किती माल लागणार आहे त्या अनुषंगाने तो माल घेत असतो. तर तुमचा दावा आहे की व्यापारी त्यांना योग्य किंमत देतोय. शेतकऱ्यांना जे आजची जी त्याची क्वालिटी आलेली आहे तर संपूर्ण देशामध्ये जास्तीत जास्त चांगला भाव हा लासलगावचा व्यापारी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सहमत आहात त्यांच्या मताशी? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचं ह्या आजचा हा कार्यक्रम आयोजित केला याच्याबद्दल अभिनंदन. बर, आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती असं नावलौकिक असलेल्या ह्या लासलगाव बाजार समितीमध्ये मी देशातल्या सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा प्रमुख या नात्याने मुळात आजचं जे लाईव्ह आहे, ही जी संवाद यात्रा आहे, याच्यातून प्रश्न जे आहे तर गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून आता 75 वर्ष साजरं करतोय आपण, अजूनही प्रश्नासाठीच बांधतोय. मुद्दा उत्तराचा आहे. उत्तर दिलं पाहिजे, याचं उत्तर शोधलं पाहिजे आपण. अजूनही प्रश्न तुम्हाला काय उत्तर मिळतं? कोण जबाबदार आहे, राज्य की केंद्र? दोघंही जबाबदार. कसे राज्य कसं जबाबदार आहे ते समजून सांगा. पालक आहे ना. हो ना. राज्य पालक आहे ना. माझ्या कुटुंबात जर 6 लोक आहे, त्या कुटुंबाचा मी कर्ता पुरुष आहे. माझ्या आलेल्या कुठल्या त्या सदस्याचा प्रश्न कोणी मिटवला पाहिजे? बरोबर, दोघांनी मिटवलं पाहिजे. मी पण मिटवलं, करता म्हणून मी मिटवलं पाहिजे ना. याचं इथलं राज्याचं कर्ता कोण आहे? बरोबर, राज्य सरकार आहे. आणि केंद्र सरकार तेवढंच जबाबदार आहे. राज्यापेक्षा 10 पट केंद्र सरकार जबाबदार आहे, पण राज्य सरकार बिलकुल नाही असं म्हणायचं नाही. मुळात दुसरी गोष्ट, आता जो उत्पादन खर्च येतोय, आता प्रत्येक गोष्ट देशात महागाई झालेली आहे. अगदी रशिया युक्रेनचं युद्धाचं निमित्त करून तेलाचे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचे जे काही खाद्यतेलाचे भाव वाढले त्याचा विचार करता कांद्याचे भाव, इतिहासामध्ये नाफेडची खरेदी जेव्हा सुरू व्हायची त्यावेळेस कांद्याचे भाव हे वाढायचे. दुर्दैवाने 2022 मध्ये असं घडलंय, नाफेडची खरेदी सुरू झाल्यापासून कांद्याचे भाव कमी झाले. नाफेडने 12 महिने खरेदी करायला पाहिजे. नाफेडने 12 महिने खरेदी करायला पाहिजे आणि त्याचा उत्पादन केव्हा, खर्च, किती महिना करतात मग नाफेड? नाफेड ही खरेदी अक्षरशः 2-1 महिन्यासाठी करतं. बरं. आणि नाफेडची खरेदी फक्त आणि फक्त ग्राहक ही डोळ्यासमोर केली जातं, शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवून केली जात नाही. नाफेड आणि व्यापाऱ्यांचे भाव एकसारखेच असतात? नाही, नाफेडचे आणि व्यापाऱ्यांचे जे भाव आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्या भावावरती नाफेड भाव ठरवतो आणि ही चुकत पद्धती. हे फार आहे. अजून काही मंडळी इथे आहेत का ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे? या ठिकाणी बहुतांशी शेतकरी मंडळी इथे उपस्थित झाल्याचं आपण बघतोय. दादा, काय बोलायचं तुम्हाला कांद्याच्या भावाला? सर, आजचं वास्तव जर बघितलं ना शेतकऱ्यांचं, खूप भयाने, खूप भयावह आहे. कारण उत्पादन खर्चापेक्षाही बाजारभाव कमी भेटताय. आणि खरं सांगायचं म्हणजे पिझ्झा बर्गर ऑनलाईन ऑर्डर करणारी एक जमात आहे बघा, ती काय करते, कांद्याचे बाजार थोडेसे जर सावरले ना तर ती लगेच ओरड करते की आमचे बाजारभाव वाढले, हॉटेल रेस्टॉरंट मधला कांदा गायब झाला. अरे यार, पण तुम्ही एक बघा ना, तुमचे कांद्याचे बाजारभाव वाढले तर रेस्टॉरंट मधला कांदा गायब झाला हे खरंय, पण बाजारभाव पडले तर आमचा बाप गायब होतोय आत्महत्येने. हे वास्तव तुम्ही शोधलं का आतापर्यंत?
आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, नाफेड जी संस्था आहे तिच्या माध्यमातून सरकारपर्यंत बाजारभाव जाते आहे ना, सरकारला याची खात्री का आज खरेदी काय दराने चालली का ते अनभिज्ञ आहे असा नाही ना विषय, सरकारला माहिती, पण तरी पण मांजर जशी डोळे झाकून दूध पिते तसं अवसानी डोंग आणताय. आणि ज्यावेळेस शेतकरी चवताळेल आणि या संघटित होईल ना त्यावेळेस यांना हे जड जाईल. बरं, आता तुम्ही कांदा उत्पादक आहात ना, भाव काय मिळाला तुम्हाला? भाव आता 500-600 रुपये विकतोय कांदा साधारण. क्विंटलला मिळतोय. म्हणजे आज फक्त गेल्या 2 दिवसांपासून 30 मेला प्रहारचं आंदोलन झालेले 4 ठिकाणी. प्रहारच्या नेतृत्वात प्रांताधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन दिले, त्यानंतर थोडीशी सुधारणा झालेली. म्हणजे आज आम्हाला 500 किलोमीटरचे बच्चू भाऊ सोडून वालीच नाही ना कोणी. बाकी कोणी लक्ष बाकी कोण आहे ज्यांना हनुमान चालीसा चालू आहे यांचे, एकूण किती पैसे मिळाले? किती आहे सर? अहो 500-700 रुपयांनी खर्चही पेटत नाही. किती क्विंटल कांदा निघाला होता? एकरी उत्पादन साधारणतः 100-125 क्विंटल निघला पाहिजे, पण यंदा त्याचं उत्पादन पण खूप घटलेलं आहे साधारणतः. खादीला काय भाव? खादी काय भाव आहे? 1900-1800 रुपये खादी 50 किलोची, आणि 50 किलोचे कांदे 500-600 रुपये का त्या? बरं, याला आहे भाव आहे का? काय जबाबदार आहे याला? हा? कोण सरकार जबाबदार आहे, केंद्र सरकार जबाबदार केंद्र आहे. सरकार मग जबाबदार आहे. पण थोडंफार राज्य सरकारने लक्ष मग घालावं. राज्य सरकार नाफेड दोघांनी लक्ष दिलं. देत नाही. मग नाफेडने वाऱ्यावर हा, सोडलं. मग वाऱ्यावर सोडला. वाऱ्यावर सोडलं. अहो खादीला काय भाव आणि हे काय भाव? आणि कांदे 500 रुपये का त्या? काय जयदत्त होळकरजी, मला आपल्याला विचारायचंय, नाफेड ही एक नोडल एजन्सी आहे केंद्राच्या वतीने लक्ष या सगळ्या गोष्टींवर ठेवणारी, का अशा पद्धतीने आपण नाफेड दुर्लक्ष करतं, जेव्हा की माझ्या माहितीनुसार बारमाही कांद्याची खरेदी त्यांनी केली पाहिजे जेणेकरून स्पर्धा निर्माण होईल? ते बरोबर आहे, नाफेडनी कांदा खरेदी केली पाहिजे हे म्हणणं बरोबर आहे, परंतु नाफेडकडे ज्या पद्धतीचे गोडाऊन्स असेल किंवा ज्या पायाभूत सुविधा आहे त्या तेवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे ज्या प्रमाणात कांदा खरेदी अपेक्षित आहे त्या प्रमाणात ती कांदा खरेदी होताना या ठिकाणी दिसत नाही. परंतु मूळ प्रश्न असा आहे की नाफेडनी खरेदीने फार फरक पडणार नाही, व्यापारी दराने किंवा त्यापेक्षा 5-50 रुपयांनीच तो दर त्या ठिकाणी जास्त अधिक दिला जातो. गरज आहे निर्यात जास्त होण्याची. हा नाशिक जिल्हा जो आहे मोकळ्या पद्धतीने कांदा या ठिकाणी येत असतो आणि एक्सपोर्टचा क्वालिटीचा कांदा या नाशिक जिल्ह्याचा शेतकरी पिकवत असतो, आणि म्हणून गरज आहे देशाबाहेरच्या ज्या काही बाजारपेठा आहे त्या जर त्याला उपलब्ध करून दिल्या तरच खऱ्या अर्थानं या कांद्या प्रश्नही चांगला असा बाजारभाव त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळू शकतो, आणि तरच हा उत्पादन खर्च आणि त्याला जो काही वरचा नफा आहे तो त्या ठिकाणी त्याला मिळू शकतो. निर्यात हा जो मुद्दा आहे, म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये कांदा पाठवता, ठीक आहे, या ठिकाणी जो कांदा पाठवला जातो त्या शेतकऱ्यांना फायदा होतच नाही, तो व्यापाऱ्यांनाच होतो, असं काही एक? असं अजिबात नाहीये सर. चांगल्या पद्धतीचा जो कांदा आहे तो निर्यात होतोच, आणि त्याला 1000 रुपयाच्या वरचे 1400 रुपयापर्यंतचे भाव आताही मिळत आहे. परंतु कोविड नंतर जे कंटेनरचे भाडे खूप प्रमाणात वाढले, तिप्पट चौपट कंटेनरचे भाडे वाढले, कंटेनरची अवेलेबिलिटी खूप कमी झाली, व्यापाऱ्यांची समस्या आहे. व्यापाऱ्यांच्या फार मोठ्या समस्या आहे. बांगलादेश हा आपला प्रमुख बायर आहे, जिथे जवळपास 25 ते 35% कांदा हा दर महिन्याला तिथे एक्सपोर्ट होत असतो. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी झालेल्या निर्यात बंदीच्या अचानक धोरणामुळे त्यांनी स्वतःनी आता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः कांदे लावायला चालू केले, आणि आता जी त्यांनी इम्पोर्ट बंदी केलेली आहे ती फक्त याच्यासाठीच केलेली आहे की त्यांच्याकडे जे शेतकरी आहे त्यांच्या शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, त्यांचे कांदे संपावे, आणि त्यानंतर आपण इंडियामधून कांदे आयात करू, अशा पद्धतीचं धोरण हे बांगलादेशने अवलंबलेलं आहे. त्याच्यामुळे आपली अडचण निर्माण झालेली आहे. आणखीन काही शेतकरी आपल्याबरोबर बोला. मी शेतकरी आहे. आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे का आपला हा भारत देश हा शेती प्रधान देश आहे. प्रश्न काय तुमचा? सर्व ऐका ना, सर्व हे काही सर्व शेतकऱ्यावर अवलंबून आहे, पण त्या शेतकऱ्याचा कोणीच विचार करत नाही. 10 वर्षापूर्वी कांद्याचे भाव काय होते, 10 वर्षाचे उत्पादन खर्च काय होता, आत्ताचा खर्च काय, त्याचा विचार काहीच करत नाही. जे कांदा जे दर ठरवायचे त्याचा उत्पादन खर्च बघून ते ठरवलं पाहिजे. ठरवलं पाहिजे असं तुमचं म्हणणं? सर, माझं नाव सिद्धार्थ गीते, मी सिन्नरून इथं आलो कांदा घेऊन. माझा कांदा 600 रुपये क्विंटल या भावाने विकलाय. 30 क्विंटल कांद्याचा ट्रॅक्टर होता, तो 30 क्विंटल वाहन, ते मला त्याचे 18,000 रुपये आले. व खर्च किती झाला? खर्च माझा एकरी खर्च माझा 50,000 रुपये झाला, व मला त्या क्षेत्रात 36,000 रुपये झाले सर. आणि खतांच्या गुणी सर 1,000 वरून 1400 रुपयाला गेले. जे आपलं फंगीसाईड, जे आपलं फवारणीचं औषध असतं सर, ते 200 रुपयाची बॉटल सर ती 500 आणि 600 रुपयाला सर विकत घ्यायची. मग शेतकऱ्यांनी करायचं काय सर अशा सिच्युएशनला? तुम्ही तरुण शेतकरी आहात. हो सर. आज अशी परिस्थिती, उद्या तरुण शेतकरी तयार होणारच नाही असं वाटतं तुम्हाला? हो सर, नक्कीच. जर अशी सिच्युएशन जर राहिली सर, बेस पायाच कच्चा असला सर, तर बिल्डिंग कशी इमारत उभी राहील सर? भयानक आहे. बघा, हे तरुण शेतकरी हे सगळं मत व्यक्त करतो. मला आणखीन काय मुद्दे या निमित्तानं उपस्थित करायचे आहेत, पण यानंतर इथे वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत लासलगावमध्ये आणि लासलगावमध्ये आज संवाद यात्रेच्या माध्यमातून कांदा परिषद आपण भरवलेली आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आपण जाणून घेतो. आणखीन काही शेतकरी आपल्या बरोबर त्यांच्याशी बोलूयात. हा दादा. आमच्या कांद्याचं कच झालं सर. न्हाव्याचा मुलगा जसा त्याच्या मांग दाढीच काम करतो ना, तसं आमचं वाला शेतकरी माणसाचं फक्त बाप आमचा शेती करतो, कांदे पिकवतो, म्हणूनच कांदे पिकवायचं काम आहे. नाही तर तो कांदा तुम्हाला सांगतो त्याची लागण 11,000 रुपये एकर, त्याची काढणी कापण 11,000 रुपये एकर, खाद्याचे गोण्या घ्यायला जावं तर 2200 2,000 रुपये, आणि कांदे पावा तर इकडे 400 500 रुपये क्विंटल विकत्या. तेव्हा असं होतं ते कांदे 30 आणि 35,000 रुपये एकरी राहिले, त्याचे खर्च 50-60 हजार रुपये होऊन जातो. तर शेवटच्या क्षणी असं वाटतं फाशी घेऊन आणि मरून जा. नाही असं काही करू नका. आणि ते जर असंच चालत राहिलं ना तर तेच होणार आहे सर. तर त्याच्यात काय खर्च निम्मे आणि भाव जर वेळोवेळ भेटत नसल्यावर दुसरा पर्याय काय. ही शेतकऱ्याची व्यथा आहे, शेतकऱ्याचं म्हणणं. हा दादा. खादीच्या भावाला 1900-1800 रुपये गोणी लागते आणि ट्रॅक्टर मशागत आणि वावर मांदणी वगैरे हा खर्च काढला तर भरपूर खर्च 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. आणि लाईट वेळेवर नाही, रात्रीची लाईट, दिवसा लाईट नाही. म्हणजे दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळत नाही नाही नाही. वन फेज 2 फेज सिंगल फेज एकत्र होऊन गायब. हो. आणि रात्री केव्हा येते लाईट? रात्री 11ला 10 वाजता लाईट येते. हो. ही जबाबदारी कोणाची? राज्य सरकार. राज्य सरकार. काय मी काय म्हणतो जयदत्त होळकरजी, तेवढं तर तुम्ही उत्तर देऊ शकता ना की विजेचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात आहे, पुन्हा कोळसाकडे बोट दाखवू नका, हे कोळसा देत नाही म्हणून. हा, शेतकरी वर्गाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, हो की नाही? शेतकरी जिथं माल विकायला येतो त्या बाजार समितीचे तुम्ही संचालक आहात, अशा वेळी काय उत्तर आहे तुमचं? नाही, नक्कीच. हे बा, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे. बाजारभाव हा एक प्रश्न झाला, विजेचा एक प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र असेल राज्य असेल यांनी हातात हात घालून या ठिकाणी काम केलं पाहिजे, परंतु एकमेकाच्या पायात पाय घालण्याचे जास्त काम या ठिकाणी कोण कोणाचा हात धरत नाहीये. आता एकमेकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकत. राज्यांनी मागणी वेगळी करायची, केंद्राने त्याचं वेगळंच उत्तर द्यायचं, केंद्राने वेगळं सांगायचं, राज्याने याच्यामध्ये भरडला जात असेल तर तो शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हातात हात घालून जर काम केलं तर निश्चित सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा मिळू शकेल. हे कारण पटतंय तुम्हाला? मुळात प्रश्न असा आहे की रोजचं जर दूरचित्रवाणी तुमचं किंवा कुठल्याही चॅनल बघा, प्रत्येक चॅनलमध्ये शेतीशी निगडीत काहीच विषय नाही. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण दाबाने वीज मुद्दा कोणी सोडवायचा, ही जबाबदारी कोणाची? नाही, वीज महाराष्ट्राचीच जबाबदारी आहे, महाराष्ट्र शासनाची. त्यांनी कुठून काय ते मिळवायचं म्हणतात केंद्र आणि राज्याने हातात हात घालून फिरवा. मुळामध्ये आणि हा प्रश्न सोडवा. मुळामध्ये कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना लक्षात घ्या, किंवा कुठल्याही पिकवणाऱ्या शेतकऱ्याला राज्यातल्या सरकारला काय वाटतं आणि केंद्रातल्या सरकारला काय वाटतं आणि राजकीय नेत्यांना काय वाटतं याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. ते भोंग्यांच्या मुद्द्याशी घेत नाही. आम्ही पण शेतकरी खूप धार्मिक आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये शेतकऱ्याला शेतमालाला भाव पाहिजे. कांद्याचा उत्पादन खर्च कोणालाच माहित नाही. आम्ही सांगतो कांद्याचा उत्पादन खर्च हा 23 ते 25 रुपये प्रति किलोचा आहे. कांदा उत्पादक संघटना नेहमी किलोमध्ये बोलते, क्विंटलमध्ये आम्ही बोलत नाही. उत्पादन खर्च जर 23 ते 25 रुपये आहे तर कांद्याला मिनिमम 30 रुपये किलोचा दर असावा, ही आमची सरकारकडे मागणी. आणि याच्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करा. सुदैवाने काय दादा, म्हणजे प्रश्न कुठले असो ते म्हणतात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र यावं, प्रश्न सोडवा. या गोष्टीशी घेणं आपल्याला नाही ना? बघा सर, मी आज ग्रॅज्युएट आहे सर. माझं शिक्षण पूर्ण झालंय. इथं आता आपल्याला नोकऱ्या मिळत नाही. आमचा बाप जादेची आम्ही शेती करावा. आमचं त्याच्यात कांदा मुख्य पीक, उन्हाळ कांदा आणि लाल कांदा आमचं मुख्य पीक. आम्ही लाल कांदा करावा, त्याच्यात बाजार भेटत नाही आम्हाला. 500-600 क्विंटल बाजार भेटते. आमची नवी उमेद आहे. आम्ही नव्या उमेदीने शेतीत काम करण्यासाठी सज्ज आहोत. व जर असं बाजारभाव जर भेटत असेल, असं होत असेल तर काय ती इच्छा नोकऱ्याने शेतीने, मग काय करायचं काय तरुणांनी काय करायचं असं? बरोबर. आणखीन एक शेतकरी आपल्या बरोबर आहे. दादा, हा बोला. नाही, सगळ्यात महत्वाचं का 70 वर्ष झाले कांद्यावर आजपर्यंत सोल्युशन निघलं नाही. मुळात राजकीय लोक जे आहे हे सगळे आता भोंग्यामध्ये अडकले. मुळात आता इथून पुढे 70 वर्ष झाले काहीच केलं नाही. तर राजकारणी लोक पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून आमदार खासदार यांना गावबंदी केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. का आपण यांना निवडून देतो, यांचं दायित्व आहे तिथं सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला. इथं जर किरीट सोमवार रात्रीतून बोलतो तर दुसऱ्या दिवशी ईडीच्या धाडी पाडतात. तर मग एवढे जर पावर जर खासदारामध्ये असताना कांद्याचे प्रश्न का सुटत नाही? मुळात याच्यामध्ये नाही, बेसिक म्हणजे आता इथले आपल्या लोकल ज्या खासदार आहे त्यांना शेतकऱ्याला कायम गरजू ठेवायचं नाही. गरजू म्हणजे तरच ते त्यांना वोटिंग करतील ना. आज कांद्याचा प्रश्न व्यापाऱ्याच्या सुद्धा हातात नाही, कोणाच्याच. व्यापारी सुद्धा ही सायकल परिस्थिती आहे. कारण जो घेणारा ग्राहक कोणी पण भाव करून घेतो, म्हणजे व्यापाऱ्याच्या हातात आहे का? मग हे ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी मारून
भाव कसे कमी करायचे याच्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर मग भाव वाढायसाठी यांचं काम नाही का? मग आमदार खासदार काय झक मारता का तिथं? त्यांचं काम आहे का हे तिथं मुद्दे मांडले पाहिजे. म्हणून माझी एक विनंती आपल्या माध्यमातून का मी सगळ्यात महत्त्वाचं आयबीएन तुमच्या चॅनलचे आभार मानतो, न्यूज 18 लोकमतचे, का तुम्ही वेळात वेळ काढून इथं आले. नाही तर बाकीचे चॅनलवाले सगळे तो काय तिकडे बोलला, हा काय इकडे बोलला, याच्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहिले. आम्ही जेव्हा चॅनल चालू करतो त्यावेळेस आम्हाला हेच पाहायला भेटतं, याची ईडी त्याची इन्कम, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. पण शेतकऱ्याचे प्रश्न तिथं लोकसभेत विधानसभेत मांडले पाहिजे. या हरामखोरांना जर निवडून द्याल त्यांचं काम आहे. बरं, जगण्याचे प्रश्न महत्वाचे आहेत इतर सगळ्या प्रश्नांपेक्षा. मला इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आहेत वाढवणे साहेब. नाही ठीक आहे, आतापर्यंत आपण निशब्द आहात. मला अपेक्षा होती की आपला सभापती आल्या असता कार्यक्रमात तर थोडं वारंवार जे केंद्राकडे बोट दाखवलं जाते तर जरा केंद्राच्या कांद्यावरच्या पॉलिसीबद्दल बोलू शकल्या असतं. पण ठीक आहे, इतकी वर्ष तुम्ही इथं सर्व्हिस करताय, काय निरीक्षण आहे तुमचं, काय केलं पाहिजे? कांद्यासाठी जे आहे, कांद्याचं जे काही उत्पादन दिवसेंदिवस काय झालंय की इथले ऊसाचं क्षेत्र जे हे कमी झालंय आणि एक नगदी पीक म्हणून कांदा लागवडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळालेला आहे. मात्र त्या अनुषंगाने जी काही कांद्याची निर्यात परदेशामध्ये झाली मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे त्यासाठीच्या ज्या काही पॉलिसी आहे ह्या केंद्र सरकारने वेळोवेळी ठरवलेल्या पाहिजे आणि वेळोवेळी निर्यात बंदी किंवा निर्यातीवर जी काही निर्बंध लादले जातात त्यामुळे कांदा आयातदार देशांना भारताकडून पुरेसा कांदा मिळेल की नाही किंवा तो कायमस्वरूपी मिळेल की नाही ही शाश्वती राहिली नाही. निश्चित धोरण, दरसोडीचं धोरण नको. बरोबर ना? काय म्हणजे राज्याच्या हातात त्या तर गोष्टी होऊ शकतात ना. मी पुन्हा सांगतो की पूर्ण दाबाने वीज देणं हा मुद्दा तर राज्य सरकारच्या हातात आहे ना. काही गोष्टी केंद्राकडे आहे ना. असं कसं? मी पुन्हा तेच म्हणतो, 100% जबाबदारी जर राज्य सरकारची असेल पण पुरवठा करणं ही जबाबदारी केंद्राची. पालक ते पण आहेत ना. पालक ते आहे. केंद्रात सरकार वेगळं आहे आणि राज्यात सरकार वेगळं आहे म्हणून ही 6 पंतप्रधानांची वागणूक आहे. हा ना त्रास शेतकऱ्यांना होतो. आम्ही राज्याची भूमिका म्हणून त्यांची बाजू घेत नाही, राज्याचे प्रतिनिधी म्हणून बाजू घेत नाही, पण जी आपली जबाबदारी ती केंद्राने पार पाडली. लासलगावचे आहात तुम्ही, शेतकरी आहात स्वतः, बरोबर की नाही? बरोबर. तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळव असली पाहिजे, बरोबर. काही शंका नाही. मला असं वाटतं पक्ष सोडून बोला ना, भले तुम्ही या राज्य सरकारचे घटक आहात. पक्ष सोडूनच बोलतोय. आज मला तुम्ही नाफेडची खरेदी सांगा, नाफेडची खरेदी कधी होती? आम्ही नाफेडच्या खरेदीला राज्याच्या कृषी मंत्र्यांना विनंती केली, त्यांनी केंद्राला विनंती केली नाफेडची खरेदी सुरू करावी. नाफेडची खरेदी कधी सुरू झाली? जेव्हा खाणारा गिरायक गागायला लागला, तो ओरडायला लागला, तेव्हा नाफेडची खरेदी सुरू होती. ती केव्हा सुरू व्हायला पाहिजे? ती शेतकऱ्याचे भाव कमी झाल्यावर सुरू व्हायला पाहिजे ना. तो दिल्लीतला जेव्हा ग्राहक गागायला लागतो, ओरडायला लागतो, तेव्हा ती खरेदी सुरू होती. शेतकऱ्यांचे भाव पडल्यावर खरेदी सुरू व्हायला पाहिजे. ही केंद्राची भूमिका दुटप्पीपणाची नाही का? वीज तर तुम्ही दिवसा पूर्ण दाबाने देऊ शकता ना. देऊ शकता. आज सरकार त्यासाठी प्रयत्न करते ना. मला सांगा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काल एक प्रश्न सोडवलाय, ज्याचं ऊसाचं एकही टिपरू शिल्लक राहणार नाही, तो म्हणतो एकही कारखाना बंद करू नये, हा शब्द दिलाय त्यांनी. मला वाटतं शासन त्या पद्धतीने प्रयत्न करते, पण 100% प्रयत्न करण्याचं काम शासनाचं नाही, राज्य सरकारचं. ती भूमिका केंद्राची आहे. राज्य सरकारची जबाबदारी नाही असं आम्ही म्हणणार नाही. राज्य सरकार तेवढं जबाबदार आहे, परंतु राज्य सरकारच्या हातात येते, राज्य सरकार करत नाहीये. राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी राज्य सरकार करते, पण क्विंटलला अनुदान तुम्ही 100% राज्य सरकारचा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. होईल. याच्यासाठी मात्र शासन काही अनुदान राज्य शासनाने तर दिलीच पाहिजे, त्यांनी आपली जबाबदारी झटकून चालणारच नाही. परंतु त्याचबरोबर केंद्राकडे सुद्धा ती मागणी केली पाहिजे, केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना अनुदान मिळून दिलं पाहिजे. पण अनुदानाने जे तुमच्या हातात येतं तुम्ही करू शकता. अनुदानाने हा प्रश्न सुटणार नाही. मी आजही सांगतो, अनुदान म्हणजे ही मलमपट्टी, हा काही इलाज नाही त्याच्यावरचा. इलाज जर आपल्याला करायचा असेल तर जास्तीत जास्त या देशातील कांदा निर्यात होणं आणि बाहेरच्या बाजारपेठा जर उपलब्ध करून दिल्या तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो. स्पर्धा महत्वाची. एक शेतकरी जाता हा बोला. विजेच्या प्रश्नावरती ना आता विरोधी पक्ष नेते यांच्यावरती बोट ठेवतील, परत जे पक्ष म्हणजे आपल्या याच्यावरती आहे बॉडीवर सत्तेवरती ते त्यांच्यावरती बोट ठेवतील आणि प्रश्न कुठे येतो? परत शेतकऱ्यांनी वीज बिल भरावी. तर जे सरकार आता सत्तेत आहे ते सरकार काय म्हणतं? वीज बिल भरा. आणि जे विरोधी पक्ष नेते असतात ते काय म्हणतात? वीज बिल भरू नका, तुमचं माफ करायला लावतो आम्ही. त्यामध्ये शेतकरी पुन्हा गुरफटून जातो. मग शेतकऱ्यांनी वीज बिल भरायचं का नाही भरायचं हे त्यांनीच ठरवायचं. मग वीज बिल बी पण माफ होत नाही आणि तुमची रात्री 12 वाजता लाईट येते आणि पहाटे 5 वाजता लाईट जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं रात्रीचं पाणी भरायचं कसं भाऊ? असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे. त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे त्यांची. मी अगदी शेवटी जाता थोडक्यात मुळामध्ये प्रश्न असा आहे, आता सगळ्यात महत्वाचा, तुम्ही हा जो आज कांद्यासंदर्भात प्रश्न मांडला, हा प्रश्न आज हा थोडक्यात हा लासलगावमध्ये जसा मांडला, याच्या संदर्भात सुदैवाने नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे नाही का दादा भुसे साहेब, त्याचबरोबर केंद्रीय ज्या राज्यमंत्री आहेत त्या ज्या मतदारसंघातून तिथं नेतृत्व करतात, तो त्या मतदारसंघामध्ये देशात सर्वाधिक कांदा पिकतो. बरोबर. कळवण सटाणा सगळ्या कासमध्ये पण या सगळ्या याच्यामध्ये ह्या दोन्ही मंत्र्यांची जबाबदारी आहे की यांनी नजीकच्या काळात 4-2 दिवसामध्ये तात्काळ ही आता चर्चा झाली
पण मुंबईला आणि दिल्लीला बैठका लावा आणि कांद्याप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची पावलं आता सुरू केली पाहिजे. अगदी थोडक्यात राज्य सरकारवर कोणी वैजीच्या संदर्भात तर जबाबदार राज्य सरकारचे असं म्हणतात. पण जर बाप कमवून फक्त उद्योजक मित्रांच्याच घशात पैसे घालत असेल, आमचं राज्य सरकार आमची आई आहे. जर किराणा घरात आलं तर ती आई आम्हाला स्वयंपाक शिजवून देईल. पण तसं कुठल्याही प्रकारे ओढत नाही. जीएसटीचे पैसे असतील, कुठलेही पैसे असतील, राज्य सरकारचे येणं जर राज्य सरकारला येत नाही तर राज्य सरकार सामान्य जनतेला देईल काय? म्हणून प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवावं लागतं. बरं ठीक आहे, जबाबदारी एकमेकाकडे ढकलून चालणार नाही. शेतकऱ्यासाठी ठामपणे भूमिका घेऊन, अजूनही ती भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे. अन्यथा जिथं आज धरणे आंदोलन होताना दिसतंय तिथं पुन्हा एकदा जर संप झाला आणि त्यांनी जर ठरवलं की मला काही एक पिकवायचं नाही, तुम्ही तुमचं बघा, मी माझ्या पोटापुरता बघून घेईल, अशी जर भूमिका घेतली तर मात्र सगळ्यांची नामुष्की होईल. पुन्हा एकदा सांगतोय की प्रश्न सोडवा आणि हेच प्रश्न संवाद यात्रेच्या माध्यमातून पोट तिडकीने मांडण्याचा न्यूज 18 लोकमत राज्यभर प्रयत्न करत आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढल्या भागात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.